श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आयुष्यात कधी असा प्रसंग आलाय का जेव्हा चहूबाजूंनी फक्त अंधार दिसत होता? असा काळ जिथे कुठूनही आशेचा एक किरण दिसत नव्हता. मन निराश झालं होतं, नात्यांनी साथ सोडली होती आणि असं वाटत होतं की आता सर्व काही संपलं. आपण स्वामींसमोर हात जोडून उभे राहतो. डोळ्यात अश्रू असतात आणि मनात एकच प्रश्न असतो, स्वामी, माझ्यासोबतच असं का? मी कुठे कमी पडलो? पण भक्तांनो, जेव्हा जग तुमच्यावरचे सर्व रास्ते बंद करतं, तेव्हा साक्षात अक्कलकोटचे स्वामी समर्थ तुमच्यासाठी एक असा रस्ता उघडतात जो तुम्हाला थेट यशाकडे आणि समाधानाकडे घेऊन जातो. जेव्हा भक्ताची सहनशक्ती संपते, तेव्हा स्वामी स्वतः त्याची जबाबदारी घेतात आणि अशाच अत्यंत कठीण संकटमय काळात स्वामींनी दिलेली 3 अशी अजरामर वचनं आहेत, जी जर तुम्ही मनाशी घट्ट बांधून ठेवलीत तर जगातली कोणतीही ताकद तुम्हाला पाडू शकत नाही. ही 3 वचने कोणती आहेत आणि स्वामी या वचनांद्वारे आपल्याला काय मार्ग दाखवतात? चला आजच्या या अत्यंत विशेष आणि भावूक संदेशातून जाणून घेऊया. भक्तांनो, स्वामींचे पहिले आणि अत्यंत शक्तिशाली वचन म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ 5 शब्द नाहीत, ही साक्षात ब्रह्मांड नायकाने तुम्हाला दिलेली गॅरंटी आहे. विचार करा, जेव्हा संकट येतं तेव्हा माणूस का घाबरतो? कारण त्याला वाटतं की तो एकटा आहे. पण स्वामी सांगतात, तू एकटा नाहीस. तुमच्या आयुष्यात जेव्हा एखादी खूप मोठी अडचण येते, पैशांची अडचण असो, आरोग्याची असो किंवा घरामध्ये वाद असोत, तेव्हा सर्वात आधी तुमची भीती संकटाला दुप्पट मोठी करते. पण स्वामी म्हणतात, घाबरतोस कोणाला? संकटाची ताकद तुझ्या पाठीशी उभ्या असलेल्या स्वामींपेक्षा मोठी असूच शकत नाही. जेव्हा जेव्हा मनात भीती वाटेल, जेव्हा जेव्हा पाय डगमगतील, तेव्हा फक्त डोळे मिटून 108 वेळा श्री स्वामी समर्थ जप करा आणि स्वामींचे हे पहिले वचन आठवा, मी तुझ्या पाठीशी आहे. ज्याच्या पाठीशी साक्षात स्वामी उभे आहेत, त्याला जगात कोणाची भीती असण्याचं कारणच नाही. आता वळूयात स्वामींच्या दुसऱ्या अत्यंत महत्त्वपूर्ण वचनाकडे. तुझे कठीण दिवस हे तुझ्या प्रारब्धाचा भाग आहेत, पण माझा हात पकडलास तर मी ते प्रारब्धही बदलून टाकेन. भक्तांनो, आपण अनेकदा देवाला विचारतो, मी तर कोणाचं वाईट केलं नाही, मग मलाच इतका त्रास का? स्वामी सांगतात की मानवाचे पूर्वजन्मेचे किंवा संचित कर्म त्याला भोगावेच लागतात. पण जेव्हा तुम्ही स्वामींच्या सेवेत येता, स्वामींचा हात धरता, तेव्हा काय होतं? जिथे तुम्हाला तलवारीचा वार सहन करावा लागणार होता, तिथे स्वामी तुम्हाला केवळ एका टाचणीच्या टोचा एवढ्या वेदनेत त्या संकटातून सुखरूप बाहेर काढतात. स्वामी कर्माचा नियम बदलत नाहीत, पण ते आपल्या भक्ताला त्या कर्माच्या त्रासातून सही सलामत पार पाडण्याची ताकद देतात. कठीण वेळ येते ती तुम्हाला मोडण्यासाठी नाही, तर तुमच्यातील भक्तीची परीक्षा घेण्यासाठी. आणि या परीक्षेत जो स्वामींचा हात सोडत नाही, त्याला विजय निश्चित मिळतो. भक्तांनो, स्वामींचे तिसरे आणि सर्वात भावूक वचन जाणून घेण्याआधी मला तुम्हा सर्वांशी एक मनातील गोष्ट बोलायची आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या या चॅनलच्या माध्यमातून
स्वामींचे हे विचार, स्वामींचे हे दिशादर्शक संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी एक लहानसा प्रयत्न करत आहे. तुमच्यापैकी अनेक भक्तांनी कमेंट्समध्ये लिहिलंय की या संदेशांमुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडत आहेत, नैराश्यातून बाहेर पडायला मदत होत आहे आणि मनाला खूप मोठी शांतता मिळत आहे. हे ऐकून मला खूप आनंद होतो. जर तुम्हाला सुद्धा हे स्वामी संदेश आवडत असतील, या विचारांनी तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येत असेल आणि तुम्हाला आपल्या या स्वामी सेवेच्या कार्यात छोटासा खारीचा वाटा उचलायचा असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या सुपर थँक्स या बटनावर क्लिक करून तुमची इच्छा आणि आभार व्यक्त करू शकता. तुमच्या या लहानशा सहकार्यामुळे आणि प्रेमामुळे मला अजून चांगले स्वामी संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवायला नक्कीच मोठे बळ मिळेल. तुम्हा सर्वांवर स्वामींची सदैव कृपा राहो. चला तर मग आता वळूया स्वामींच्या त्या तिसऱ्या महावचनाकडे. भक्तांनो, स्वामींचे तिसरे आणि सर्वात भावूक वचन आहे, तू फक्त तुझं कर्तव्य कर. तुझ्या भविष्याची आणि काळजीची जबाबदारी माझी. आपण दिवसरात्र कशाचा विचार करतो? माझं उद्या काय होईल? माझ्या मुलांचं काय होईल? माझं घर कसं चालेल? या भविष्याच्या चिंतेने माणसाचं आजचं जगणं हिरावून घेतलं आहे. पण अक्कलकोटचे स्वामी समर्थ सांगतात, चिंता कशाला करतोस? जर मी तुला या जगात आणलं आहे तर तुझ्या अन्नाची, तुझ्या संरक्षणाची सोयही मीच केली आहे. तू फक्त तुझी सेवा कर, प्रामाणिकपणे कर्म कर आणि बाकी सर्व माझ्या चरणी सोडून दे. जेव्हा भक्त आपलं संपूर्ण आयुष्य स्वामींच्या चरणी समर्पित करतो, तेव्हा स्वामी त्याचा योगक्षेम स्वतः चालवतात. स्वामींच्या दरबारात उशिरा न्याय मिळू शकतो, पण अन्याय कधीच होत नाही. तुमच्या प्रामाणिक सेवेचे फळ स्वामी तुम्हाला योग्य वेळी नक्की देतात. म्हणूनच भक्तांनो, आज जर तुम्ही खूप मोठ्या संकटात असाल तर हेच समजून जा की स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत आणि लवकरच एक नवीन सुंदर पहाट तुमच्या आयुष्यात येणार आहे. स्वामींची ही 3 वचनं, अभय, प्रारब्धाची मुक्ती आणि भविष्याची जबाबदारी, नेहमी तुमच्या हृदयात जपून ठेवा. आजच्या या 3 वचनांपैकी कोणत्या वचनाने तुम्हाला सर्वात जास्त धीर दिला? स्वामींच्या कोणत्या अनुभवाने तुमची श्रद्धा अधिक घट्ट केली? हे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा जे सध्या कठीण प्रसंगातून जात आहेत, जेणेकरून स्वामींचा हा संदेश त्यांना नवीन जगण्याची आशा देईल. चला पुन्हा एकदा पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने स्वामींचे स्मरण करूया. श्री स्वामी समर्थ.